नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। चतुर्थीला आपण काय उपाय करायचे आहे, त्याची पूजा माहिती हे सर्व बघणार आहोत। यावेळी 16 फेब्रुवारी 2025 रोजी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे आराध्य दैवत आहे। कोणतेही शुभ काम करण्या अगोदर गणेशाची पूजा केली जाते। बाप्पा आपल्या भक्तांच्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता असे म्हणतात। संकष्ट चतुर्थीला प्रथम पूजनीय देवता श्री गणेशाची मनोभावे पूजा आपल्याला करायची आहे। चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून आंघोळ करायची आहे। बघा, आता कुंभमेळा चालू आहे, अशातच गंगा स्नानाला अत्यंत महत्त्व आहे। त्यासाठी आपण ही गंगा स्नान करावे म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे। व सर्वात अगोदर आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचे आहे। त्यानंतर सर्व देवांबरोबर श्री गणेशाचीही पूजा करायची आहे। त्यासाठी अगोदर आपल्याला पाणी घेऊन त्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल मिक्स करून त्यानंतर गणपतीला अर्पण करायचे आहे। नंतर पंचामृताने श्री गणेशाचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता। पंचामृताने अभिषेक करण्याला महत्त्वाचे स्थान आहे। आता गणपतीला आवडणारे अनेक पदार्थ या दिवशी तुम्ही गणपती देवाला अर्पण करू शकता। गणपती बाप्पा विद्येची आराध्य देवता आहे। आता स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने आपण गणपती बाप्पाला स्वच्छ करून आपल्या स्थानावरती त्यांना विराजमान करायचे आहे। आणि नंतर त्यांना हळदी कुंकू चंदन दुर्वा फुले वाहायचे आहे। असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात। कारण नुसता उपवास केला नाही किंवा केला तरीही पूजा करण्याला फार महत्त्वाचे स्थान आहे। आता ह्या दिवशी संध्याकाळी आपण चंद्रदेवतेची पूजा करायची आहे। चंद्रोदय झाल्यानंतर आपण चंद्राला सर्वप्रथम अर्घ्य द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे। आता ह्या दिवशी गणपती बाप्पाला संध्याकाळी तुम्ही मोदक किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवू शकतात। श्री गणेशाला मोदक हे अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे मोदक अर्पण केल्याने श्री गणेश लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। आता ह्या दिवशी तुम्ही लाडूचा नैवेद्य दाखवू शकता। तसेच फळे नारळ दूध दही अर्पण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात व शुभफळ मिळते। आता आपण काय उपाय करायचे आहे ह्या दिवशी, तर यश प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी 11 दुर्वांच्या जुड्या श्री गणेशाला अर्पण करायच्या आहे। आणि ह्या दिवशी अथर्व शीर्षाचे पठण किंवा श्रवण करायचे आहे। बघा, गणपतीची मनोभावे पूजा केल्यास किंवा भक्ती केल्यास त्या करिअरमधील प्रगतीसाठी मदत होते, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होते, व्यवसायामध्ये व्यावसायिकांनाही मदत होते। कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, त्यामुळे सर्व संकटे ते दूर करतात। आता कर्जातून मुक्तीसाठी ऋणमुक्ती स्तोत्राचे पठण ह्या दिवशी आपल्याला न चुकता 11 वेळा करायचे आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जपही तुम्ही करायचा आहे। बीज मंत्राचाही तुम्ही ह्या दिवशी जप करू शकतात, याने मनोकामना पूर्ण होतात। आपल्याला गणपतीला लाल फूल गुलाबाचे आणि जास्वंदाचे अर्पण करायचे आहे। जास्वंदाचे फूल हे गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी जरूर अर्पण करा। गणपती मंत्राचा जपही करा। विद्यार्थ्यांसाठीही
त्यांची सर्व अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून गणपतीची उपासना ह्या दिवशी विद्यार्थ्यांनी जरूर करायची आहे. अन्नदान, वस्त्रदान ह्या दिवशी तुम्ही आपल्या शक्तीप्रमाणे करू शकता. गणपतीची जेवढी मनोभावे तुम्ही भक्ती करताल तेवढेच तुमचे इच्छापूर्ती आणि मनोकामना पूर्ण होतील. कारण विघ्नहर्ता आहे आणि सुखकर्ता आहे. सुख तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पा देतात. या दिवशी तुम्ही संतती प्राप्तीसाठीही गणपती बाप्पाचा जप करायचा आहे. गणपती बाप्पा हा संतती देणाराही देवता मानलेले आहे. तुम्ही गणपती बाप्पाचे जपाचा उपाय जरूर करून बघा, फरक नक्की जाणवतो. आणि हा उपाय किंवा ही भक्ती फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा एक उपाय नसून ही सर्व करताना भक्ताची यामध्ये कसोटी जरूर लागते. परंतु फळ मात्र नक्कीच गोड भेटते. त्यासाठी गणपतीची आराधना करून सर्व सुखे आणि मनोकामना पूर्ण करून घ्या. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.